नमस्कार, मी आज्ञाज हेल्दी बाईट्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी पार्ट 2 घेऊन आली आहे स्नॅकेबल्सचा. मागच्या भागात तुम्ही पाहिलं असेल, मी 4 गोष्टी कव्हर केल्या. या भागात मी 4 गोष्टी कव्हर करते. आज मी कव्हर करणार आहे रागीचे चिप्स, बनाना चिप्स, ज्वारचे पफ्स आणि बेक पिझ्झा स्टिक्स. आज मी प्लेट रेडी केली आहे. थोडंसं मी हे स्नॅक्स खाणार आहे. तर पहिलं मी खाते रागीचे चिप्स. हे पेरी पेरी फ्लेवरचे आहेत. मला काय माहिती, पेरी पेरी हा फ्लेवर खूप आवडतो. मी टेस्ट करते. आणि रागीचे चिप्स ना आधी मी खाल्ले होते. हे डीमार्ट मध्ये मिळायचे. आणि हे मी प्लेट मध्ये काढलंय कारण ह्यांना झिपलॉक नाहीये, म्हणून मी विचार केला प्लेट मध्ये काढते आणि मी थोडंसंच घेऊन खाणार. हे पेरी पेरी मी आता टेस्ट करते. नॉर्मल आहे. ह्यात पेरी पेरीचा इतका मला जाणवत नाहीये, पण आधीच्या भागात जे मी खाल्लं ना, ते एकदम टेस्ट बर्स्ट होत होते. पॉप चिप्स जे मी खाल्ले ते एकदम ब्लास्ट होत होते माझ्या तोंडात. हे माइट बी मला अजून थोडं पॅकेट खायला लागेल, त्याच्यानंतर ते ब्लास्ट फील होईल. मग मी येते ज्वार पफ हे खायला. हे काइंड ऑफ ओरिजिनल चीज बॉल जसे मिळतात ना तसेच लागतात. तर हा चीज सुद्धा इन्क्लूड केलाय. छान लागतं. मग येते मी बनाना चिप्स. बनाना चिप्स कोणत्या ब्रँडचं हे मी फर्स्ट टाइम खाते. आपण किराण्यातून जे चिप्स आणायचो ना, मी तसेवालेच खाल्लेत. आणि कोणतेही चिप्स असू दे, हे दातात अडकतात. तर सेम गोज विथ बनाना चिप्स. हे फायनली दातात अडकतं. ह्याचे ना स्लाइस खूप थिन आहेत. इथे कॅमेरा. खूप थिन स्लाइस आहेत कंपॅरेड जे मी आधी चिप्स खाल्लेत आपले किराणावाले. आणि हे जे जास्त स्ट्रॉंग नाही आहेत. ह्याचा फ्लेवर जास्त स्ट्रॉंग फील करत नाहीये मी. आणि काय म्हणतात, एकदम माइल्ड सटल फ्लेवर आहे. चांगलं आहे. मग मी घेऊन येते पिझ्झा बेक स्टिक्स. आपला साधा पिझ्झा काइंड ऑफ तसाच फ्लेवर येतोय. क्रंची खूप आहे हे. मला खूप आवडलंय ह्याचा क्रंचीनेस. तर ओव्हरऑल ब्रँडचा रिव्ह्यू दिला गेला तर मला हा ब्रँड हेल्दी वाटतोय. आणि इन्स्टेड ऑफ जे बाजारात ब्रँड मिळतोय किराणाचा, भुजिया झाली, हे झालं ते झालं, अनहेल्दी आपण खातोय, तर आय वुड से मी हे प्रिफर करेन. जर बाहेरून चिप्स घेण्याच्या ऐवजी मी ह्या लोकांचं स्टॉक हवं तर घरी ठेवेन. जर मला माहिती आहे मी या महिन्यात सो अँड सो दिवशी जर बाहेर जाते तर मी हे रिस्टॉक करून ठेवत जाईन. आणि कारण मला हे खरंच ब्रँड आवडलंय, हे मी खाऊ शकते. ऍटलिस्ट काही प्रोडक्ट जे मला खूप आवडले, जे पहिल्या पार्ट मध्ये मी खाल्लेले, ते तर मला खूप आवडले, अतिशय आवडलेत. आणि ते झिपलॉक बॅग मध्ये येतात, तर आपण खाऊन परत ठेवू शकतो. पण आता जे मी हे 4 खाल्ले ना, ते झिपलॉक मध्ये नव्हते आले.
यू हॅव टू लाईक कट आणि मग ते पॅकेटला कसं तरी लावा. मी ते झिप दुसरे लावलेत, माझ्याकडे जे होते ते लावलेत. सो इथे मला थोडंसं हे वाटते, ह्या लोकांनी ब्रँड प्रत्येक बॅग सेम ठेवली पाहिजेत. इवन सेम गोज टू जे मी पिझ्झा बेक खाल्लं स्टिक्स, त्याला सुद्धा यू हॅव टू लाईक फिनिश इट वन्स ओनली. जर जसं ओपन केलं ते स्टोअर करून ठेवणं थोडं डिफिकल्ट होईल. तर ह्यात सुद्धा जर तुम्ही झिपलॉक इन्क्ल्यूड केलं तर बेटर राहील. सो नक्की हा ब्रँड तुम्ही ट्राय करा आणि मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन, तुम्ही परचेस करू शकतात. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. पुन्हा एकदा मी परत नवीन ब्रँड सोबत येईन. सो नक्की पाहत राहा आज्ञास हेल्दी बाईट्स. थँक्यू.